नमस्कार, मी रिद्धी म्हात्रे. बातमीपत्रामध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत. सुरुवातीलाच महत्त्वाची बातमी आहे छत्रपती संभाजीनगरमधून. इम्तियाज जलील यांच्या गाडीवर हल्ल्याचा प्रयत्न झालाय. छत्रपती संभाजीनगरमध्ये एमआयएम कार्यकर्ते प्रचंड आक्रमक झाले आणि जलील यांच्या रॅलीला आधी काळे झेंडे सुद्धा दाखवण्यात आले आणि त्यानंतर नाराज असलेल्या एमआयएमच्या कार्यकर्त्यांकडून हल्ल्याचा देखील प्रयत्न झाला. ही दोन्ही दृश्य सध्या आपण बघतोय. या कार्यकर्त्यांवर पोलिसांना सौम्य लाठीमार सुद्धा करावा लागला. एकीकडे आधी जलील यांच्या रॅलीला काळे झेंडे दाखवले त्याचे दृश्य आपण बघतोय, तर दुसरीकडे जलील यांच्या गाडीवर या नाराज कार्यकर्त्यांनी हल्ला केला त्याचे दृश्य. आपल्या रॅलीचा मार्ग सुद्धा जलील यांना या सगळ्यांनंतर बदलावा लागला होता आणि तिकीट न दिलेल्या नाराज कार्यकर्त्यांनी काळे झेंडे सुद्धा दाखवले, गाडीवर हल्ला सुद्धा करण्याचा प्रयत्न केला. छत्रपती संभाजीनगरमध्ये हा सगळा प्रकार घडलेला आहे. जी एमआयएमची रॅली चालू होती त्याच्यामध्ये माजी खासदार इम्तियाज जलील होते. काही लोकांनी त्या ठिकाणी येऊन विरोध करून हल्ला करण्याचा प्रयत्न केला. त्याच्यामध्ये आम्ही कायदेशीर कारवाई करून गुन्हा दाखल करत आहोत. ज्या ज्या लोकांनी अशा प्रकारचे कृत्य केलेले आहेत त्या सगळ्यांना आयडेंटिफाय करून त्यांच्यावर कारवाई करून अटकेची कारवाई करत आहोत. कोणी अशा प्रकारचे कायदा हातात घेण्याचा प्रयत्न करत असेल तर त्याला बिलकुल सोडलं जाणार नाही. कठोरात कठोर आम्ही कायदेशीर कारवाई त्याच्यामध्ये करू.